इथं आपण आज अंड्याचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी अंडे घेतलेले आहेत आपण 6. एक कांदा घेतलेला आहे भाजून. अंडे इथं उकडून तयार आहेत तर ते सोलून घेतलं आहे. खोबरं घेतलं आहे भाजून. वाटण काढलंय आपण. खोबरं, जिरं, लसूण, आलं, कोथिंबीर. आता हे वाटण घेतलेलं आहे. अंडे जरा फ्राय करून घेतलेले आहेत तेलामध्ये. त्याच्यावरती हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत अंडी. त्याच तेलामध्ये आपण वाटण टाकलेलं आहे. वाटण व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. हळद, तेजपत्ता टाकलेला आहे. घरकुल मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आपण. व्यवस्थित सगळं फ्राय करून घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे. थोडासा धना पावडर टाकलेली आहे. थोडासा काळा मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. नंतर घरचा जो आपला मसाला आहे तो ॲड केला आहे याच्यामध्ये. व्यवस्थित फ्राय करून घेऊन आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते वाटण शिजवण्यासाठी. मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. इथं आपलं वाटण व्यवस्थित शिजून तयार आहे तर आपण त्यामध्ये अंडी सोडलेली आहे जी की आपण फ्राय करून घेतली होती. पाणी ओतलेलं आहे गरम करून. जेवढं की आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करू शकता यामध्ये. आता व्यवस्थित आपलं तयार झालेला आहे रस्सा. आपण वाटीमध्ये सर्व केलेला आहे तो रस्सा. एकदम अप्रतिम